नमस्कार. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शिमग्याच्या म्हणजे होळीच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. हा रंगांचा सण तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद घेऊन येवो आणि तुमच्या मनातील नकारात्मकता, वाईट विचार हे होळीच्या अग्नीमध्ये जळून खतम हो, हीच मी प्रार्थना करते. तर मी रुपाली तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्या एका या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज शिमगा आहे आणि आजचंच रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. आता शिमगा म्हटल्यावर पुरणपोळी तर असणारच, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दिवसभरामध्ये मी काय काय करते हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग परत भेटूया व्लॉग. मला आहे ना हरभऱ्याची डाळ शिजायला टाकायची आहे आणि या अंदाजाने हा 1 ग्लास डाळ मी घेणार आहे. एवढी डाळ आम्हाला पुरते सगळ्यांना. डाळ ना मी स्वच्छ धुवून घेतली आणि याला आपण थोडा वेळ पाणी टाकून भिजवून ठेवणार आहे. त्यानंतर त्याला शिजायला ठेवू, कारण की मग तसं केलं ना की खूप छान डाळ शिजते आणि लवकर सुद्धा शिजते. हे ब्लाऊज ना मी माझ्या नंदीच्या लग्नामध्ये शिवलं होतं आणि कलांजली पैठण होती. खूप सुंदर कलर आहे त्याचा आणि रेड काठ होते. तर काठावरच हे ब्लाऊज आलं होतं आणि याचं ना मी फुगाबाई सांगितली होती. काय नाव आहे त्याचं, असो मला नाव वगैरे तर काही आता आठवत नाही. पण मग याचं असं झालंय ना की साधा फुगा सुद्धा पडत नाही आणि हे असं प्लेट्स त्याला आहे, त्यामुळे ना ते सरळ पण घातलं ना तर खूप विचित्रच दिसतं. आणि 4 वर्ष झाली या ब्लाऊजला. हा ब्लाऊज माझ्याकडं आहे, पण मग ब्लाऊज खराब झालाय ना, त्यामुळे साडीसुद्धा मला नेसल्या जात नाही. तर हाच ब्लाऊज मला ठीक करायचा आहे. आता मी ब्लाऊज शिवते, मी तोच विचार केला होता की आपण याला घरीच ना उसून वगैरे म्हणजे व्यवस्थित बाई लावू. पण मग मला थोडा अजून मी जास्त परफेक्ट यामध्ये झाली नाही आहे, तर मग असं वाटतंय की उगाच अजून पचका व्हायला नको. त्यामुळे ना मी त्याला बाहेरूनच ठीक करून आणणार आहे. म्हणजे सगळं हे काढून मी ना अशी साधी प्लेन बाही त्याची बनवणार आहे आणि परत आहे ना मग मी नंतर त्याला आरी वर्कसुद्धा करणार आहे. तर सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच. अर्धा तास आहे ना मी डाळ तशीच पाण्यामध्ये भिजून ठेवली होती आणि तसंच मग त्याला शिजवून सुद्धा घेतलं आणि डाळ शिजायला ना जास्त वेळसुद्धा लागला नाही. आता तसंच मी त्याला हा जो मॅशर आहे ना त्याने मॅश करून घेतलं आणि हा मॅशर ना मी फक्त 30 रुपयामध्ये आणलेला आहे आणि खरंच तो खूप छान आहे यात्रेमधून. आणि त्यानंतर ना आता त्याला तसंच मी मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये ना साखर घालून तसंच मी कुकरमध्ये त्याला शिजवून घेते. व्हिडिओमध्ये जेवढ्या स्पीडने पटापट काम होताना दिसतं तेवढं जर का रिअल लाईफमध्ये झालं असतं तर किती बरं झालं असतं ना. पण काही असो, आणि पूर्णाचा घाट घातला ना की त्याला दिवस जातो म्हणजे जातोच. आणि हे काय पप्पा संध्याकाळी आणि ते होळी खेळली होती मी शाळेत. होळी खेळली काय शाळेत? अरे बापरे, खिशात काय इशूचं हे दररोजच आहे बरं का. तो घरी आल्यानंतर ना अगोदर पप्पा कुठे, पप्पा कुठे आहे, मग कुठे, मग भोकरदनला गेले, मग लवकर घरी बोलो, हेच त्याचं दररोज चालू असतं. असं पुरण शिजते तोपर्यंत ना मी इथं इलायची आणि जायफळ बारीक करायला घेतले, कारण की मग असंच असतं, 2-2 कामं आपल्याला सोबत सोबत करावे लागले तेव्हाच ते काम पटापट आवरतं, नाहीतर मग खूप वेळ लागतो कामाला. आता आपले पुरण सुद्धा आहे ना मस्तपैकी शिजलंय बघा. आणि इथं माझी ना रशीची तयारी सुरू आहे, मसाला काढते मी. अरे हे पडलं. बघा, सगळ्यात जास्त टाईम टेकिंग जे काम होतं माझं पुरण बनवायचं ते तर माझं झालं होतं आणि मी ना इथं आता रशीचा मसाला भाजायला घेतला होता. माझी ना आता रशी बनवून झाली आणि मला आता परत भातसुद्धा लावायचा आहे. तर कुकर मी स्वच्छ घासून घेतला आणि परत त्यामध्ये भात लावला. मी ना आता सगळं नैवेद्य वगैरे अगोदर घरचे दाखवून दिले, म्हणजे गाईला, परत तुळशीला, घरामागं महादेवाला आणि आता देवाला सुद्धा द्यायचा होता. तर सगळे निवेद मी रेडी करून म्हणजे संध्याकाळची
दिवाबत्ती करून सगळे नैवेद्य वगैरे दाखवून दिले. त्यानंतर आपण जाणार आहोत होळीची पूजा करायला. तर ही रेड कलरची साडी ना मी आता होळीच्या पूजेसाठी नेसली आहे. आणि अक्काचं ना आतापर्यंत 15-20 वेळेस तरी मला सांगून झालं आहे की केस मोकळे सोडू नको बाई, वेणी घाल. कारण की बायकांना तिथं खूप जास्त गडबड करतात आणि म्हणजे एकदा पूजा चालू झाली की खूप जास्त गोंधळ होतो. आणि एखाद्या वेळेस कोणाच्या दिव्याचं जर का तुला म्हणजे केसांना हे चटका वगैरे लागला, सगळे केस जळून जातील. त्यामुळे ना मी केसांची वेणीच घातली आहे. आणि आमच्या इथे ना म्हणजे होळी जेव्हा दहन व्हायचं असतं ना तेव्हा माग येतो आमच्या घरापर्यंत. तर मग तेव्हा सगळ्या बायका सोबत जातात. तर मी आता सगळी तयारी माझी करून झाली आहे. ताट वगैरे सुद्धा मी रेडी करून ठेवलं आहे. आणि फक्त आता जेव्हा ते बोलवतील तेव्हा जायचं आहे पूजेसाठी. तर आणि स्वयंपाकामध्ये ना मी खीर, रशी, भात, भजी आणि पुरणपोळी एवढं बनवलं आहे. पाहिजे नाही का आपलं सगळं.